व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस सुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. काय एखाद्याला एखादी सवय जर जडली तर ती सवय आपण सोडू शकतो लवकर, पण एखाद्याला जर व्यसन जडलं एखादं तर ते व्यसन लवकर सोडवता येत नाही. म्हणजे बघा ना की एखाद्याला जर दारूचं व्यसन लागलं तर ती दारू त्याची लवकर सोडवता येत नाही. एखाद्याला जर सिगारेट पिण्याचं व्यसन लागलं तर ते व्यसन सुद्धा लवकर सुटत नाहीत. अशाच म्हणजे दारू पिणं, सिगारेट पिणं ही व्यसनच आहेत, पण या व्यतिरिक्त सुद्धा काही व्यसन आहेत ज्यांना आपण मानसिक आजार म्हणतो. आणि असाच एक व्यसन उबाठाला जडलंय. माहिती अख्ख्या महाराष्ट्राला, काय अख्ख्या देशाला माहिती. आता माझा बाग चोरला, माझा बक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, निवडणूक आयुक्त हा भाजपच्या हातची कटपुतळी झालेला आहे, वगैरे वगैरे वगैरे. मग कधी ईव्हीएम वर घसरायचं, कधी वोट चोरीवर घसरायचं, आणि गद्दार, मिंदे वगैरे हे खोके वगैरे, हे आता व्यसन जडलंय त्यांना, व्यसन या गोष्टीचं, आणि हे सोडवलं जाऊ शकत नाही. बरं, आतापर्यंत हे फक्त शिंदेंना टार्गेट करत होते का? तर निवडणूक आहे, समजू शकतो आपण, किंवा जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी विरोधकांवर टीका करणं हे स्वाभाविक आहे, त्यात काही गैर लागू नाहीये. मात्र आता निवडणुका झाल्यात, सगळं झालंय. 2029 पर्यंत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सोडलं तर कुठल्याच निवडणुका नाही येत, आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 5 तारखेला आहेत, 7 तारखेला निकाल आहेत त्याचे. अनेक ठिकाणी आता शिंदेसोबत युती करायची आहे उबाठाला, अशी पण चर्चा सध्या सुरू आहे म्हणतात. हरकत नाही बाबा, स्थानिक पातळीवर काय आता कोणता नेता कसा डिसिजन घेईल ते आपण नाही सांगू शकत. पण हे रडगाणं जे आहे किंवा व्यसन जे आहे, बाप चोरला, पक्ष चोरला, हे आता वाढत चाललंय. ह्यांचा हा मानसिक त्रास मोठा होत चालला आहे. हे आता निवडणूक आयुक्तांवर बोलत होते आतापर्यंत, काल परवापर्यंत. आता हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बोलायला लागलेले आहे. यांचं म्हणणं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारतीय जनता पक्षाने भाडेतत्वावर ठेवलेले आहे आणि त्यांना प्रवक्त बनवलेलं आहे. काय सुंदर आरोप आहे बॉस, मजबूत आरोप आहे. म्हणजे बोलायचं मूळ काहीही बोलायचं, वाटेल ते बोलायचं. आणि नेमके काय बोललेले आहे उद्धव ठाकरे ते आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत मित्रांनो. मात्र त्यापूर्वी एक 25-30 सेकंदांची छोटीशी एक आपल्या प्रपंच परिवाराच्या कार्याची व्हिडिओची एक छोटीशी क्लिप आहे, थोडी प्लीज बघून घ्या एकदा. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषधोपचार, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जेवणाची व्यवस्था, गोरगरीब जे गरजू आहेत त्यांची सेवा, त्यानंतर शेतकऱ्याची सेवा, त्याच्या गुराढोरांसाठी, गोमातेसाठी आपण कार्य करतोय, त्याच्या लेकरांच्या पोटात 2 घास जावेत यासाठी आपण काम करतोय. विनंती आहे तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय ते निश्चितच द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, चला आता मूळ मुद्दा परत एकदा सुरू करूया आपण. तर उद्धव ठाकरे यांनी आता निवडणूक आयुक्तांवरून आपली गाडी ही सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यावर घसरवली आहे. का? तर शिवसेना कोणाची, हा जो वाद आहे तो अजूनही मिटलेला नाही. यावर अजूनही कुठलाही निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला नाही, आणि त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीमध्ये हे जे फाटकन तोंडावर आपटत आहे
त्याचं खापर हे आता निवडणूक आयुक्तांवर फोडत होते आतापर्यंत. पहिले तर त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यापासून सुरुवात केली, मग निवडणूक आयुक्तांवर गेले आणि आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बोललेले आहे. काय बोललेले आहे एकदा बघून घ्या, म्हणजे त्यावर थोडंसं सविस्तर बोलूया. जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची? आज शिवसेनेच्या केस बाबत 4 वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय. काय एक सरन्यायाधीश होऊन गेले, पुढचे कोण? आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे, त्याच्या पुढे कोण येणार आहे, एवढंच आम्ही करत बसायचं? ऐकलं, उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, आणि जर त्यांचे प्रवक्ते आहे तर मग आम्ही दाद मागायची कोणाकडे, न्याय मागायचा कोणाकडे? तारीख पे तारीख किती दिवस सहन करायचं, असा यांचा प्रश्न आहे. की बघा ना, आता 4 वर्ष झालेले आहे, 4 वर्षांमध्ये यांना अजून निकाल लावता आलेला नाही या केसचा. उद्धवजी, एक प्रश्न आमचा तुम्हाला आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक आहेत निर्दोष ज्यांच्यावर खटले चालू आहेत, ज्यांचे खटले चालू आहेत न्यायालयांमध्ये. लोक 15-15, 20-20 वर्ष लढतायत. अरे काही तर अख्खी हयात निघून जाते कोर्टाच्या चक्रा मारून मारून. तुमचे तर फक्त 4च वर्ष गेलेत, त्यात तुम्ही इतके घायकुतीला आलात, त्यात तुम्ही इतके हवालदिरी झालात. शरद पवार इतके घायकुतीला आलेले बघितले नाही आम्ही. पवारांचा एक पक्ष फुटलाच की, पण पवारांनी लगेच तुतारी घेतली हातामध्ये आणि तुतारी सगळीकडे पसरवली. तुम्हाला तुमचा तो आईस्क्रीमचा कोण पसरवता आला नाही, त्याला जनता काय करणार ना? हा दोष जनतेचा नाहीये, तुमच्याकडे कार्यकर्तेच नाही राहिले ग्राउंड लेवलवर काम करणारे. वर तुम्ही म्हणाल की बघा ही किती अफाट गर्दी जमलेली आहे. अहो, 500-500 रुपये देऊन एक पाण्याची बाटली आणि 2 वडापाव किंवा एक बिर्याणीचं पाकिट देऊन बोलवलेली माणसं आहेत ती. आम्ही अनेकदा सभा कव्हर केलेल्या आहे, लोकांना विचारलेलं आहे की तुम्ही इथे कशासाठी आलाय. अनेक जण म्हणतात आम्हाला माहित नाही म्हणे, आमच्या मित्राने सांगितलं आलो म्हणे आम्ही, आमच्या अमकाने सांगितलं आलो म्हणे आम्ही. हा फरक आहे. सभेला गर्दी होते पण मतांना गर्दी मतं कोणत नाहीत ना, ते यामुळे. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे उद्धवजी की तुम्ही म्हणता 4 वर्ष झाले यांना अजून न्याय देता येत नाही आम्हाला. अख्खा देश विचारतोय की होय 4.5 वर्ष होऊन गेले, दिशा आणि सुशांतला सुद्धा न्याय नाही मिळाला अजून. पालघरच्या साधूंना सुद्धा न्याय नाही मिळाला अजून. अशी कित्येक प्रकरण आहेत. पत्राचाळीतल्या देशोधडीला लागलेल्या त्या मराठी कुटुंबांना, त्या हिंदूंना नाही मिळाला न्याय अजून. खिचडी घोटाळा करून ज्या गोरगरिबाच्या पोटामध्ये 2 घात जाणार होते त्यांना नाही मिळाला न्याय अजून. किती सांगायचे तुमचे असे प्रकरण या गेल्या 4.5-5 वर्षातले. शरद पवार यांच्याप्रमाणे तुम्ही रडारड करणं सोडून जर कार्यकर्त्यांवर फोकस केला असता, फक्त त्यांना थोडं जपलं असतं, नेते थोडे जपले असते, जे उरलेत सुरलेत तेवढे तरी आज ही अवस्था महाराष्ट्रात झाली नसती. महानगरपालिकेमध्ये, महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा उबाठा गट हा 5व्या क्रमांकावर फेकला गेलाय. MIMचे जास्त आलेत नगरसेवक हो उबाठापेक्षा, मग रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आणि ह्यांना कौतुक कशाचं आहे? तर मुंबईत आमचे 60 आले, मुंबईत आमचे 60 आले, आम्ही हरलेलो नाहीये. वरतून हे म्हणतात की ज्या दिवशी ह्या युतीचा, शिंदेचा आणि भाजपचा महापौर मुंबईच्या खुर्चीत बसेल तो दिवस काळा दिवस असेल म्हणे. अहो, काळे दिवस तर 25 वर्ष मुंबईकरांनी भोगलेच ना. विकासाच्या नावानं कामं काय केलेली आहेत? काहीच केलेली नाहीये. कुठल्या तोंडाने मत मागायचे हा पण प्रश्न स्वतःला एकदा पडला पाहिजे ना माणसाला.
आपण किती गल्ल्यांमध्ये फिरलो, आपण किती वस्त्यांमध्ये गेलो, आपण किती कॉर्नर मीटिंग्स घेतल्या, आपण किती शाखांना भेटलो, किती कार्यकर्ते बंगले येतात आपल्याला भेटायला सेना भवनामध्ये. हो, तुम्ही सेना भवनात तरी जाता का कधी? 6 महिन्यातून एखादी चक्कर असेल तुमची असं वाटतं. कारण सेना भवनावर तर सगळा ताबा राऊतांचा आहे. तुम्ही बसा तिकडे 6 मजली मातोश्रीमध्ये आणि वर म्हणा महाराष्ट्र माझ्यासोबत असा तसा वागला, मी तर महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे म्हणून. हे असं बोलणं आणि सतत टीका करणं, सतत रडणं, हे जे व्यसन आहे हे सोडा. हे खरंच सुटलं पाहिजे. व्यसन सोडवण्यासाठी एखाद्या चांगल्या उपचाराची गरज असते माणसाला. प्रबोधनकारांचे वारसदार तुम्ही, बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव तुम्ही. तुमच्याकडून वेगळी अपेक्षा, मात्र तुम्ही वागताय काय? तुम्ही म्हणता शिंदेंनी लालघोटेपणा केला भाजप सोबत जाऊन. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन काय दिवे लावले? विचारते जनता. प्रश्न पडतात लोकांना सुद्धा, ज्याची उत्तरच नाही आहेत तुमच्याकडे. आणि दुर्दैवाने आपल्याकडचा चहा विस्किरी पत्रकार निगड्या छातीनं असले प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारत नाही कधीच. मध्ये एक पोपट केला होता राजदीप सरदेसाईंनी आदित्य ठाकरेंचा. आदित्य ठाकरे म्हणतात की मुंबईच्या रस्त्यांवर आता गाडी चालवावी वाटत नाही म्हणे, स्मूथ नाही राहिले रस्ते म्हणे. अरे 25 वर्ष महानगरपालिका तुमची होती ना, तुमच्याच ताब्यात होती. असं जेव्हा राजदीप सरदेसाई बोलले तेव्हा निरुत्तर झाले ना चिरंजीव आपले. तुम्ही जी संयुक्त मुलाखत घेतली महेश मांजरेकर, संजय राऊत, आपण आणि राजसाहेब, त्यात महेश मांजरेकर म्हणतात की आता भीती वाटायला लागली होय मुंबईमध्ये पोरग रस्त्यावर पाठवायला. काय चेष्टा करता मांजरेकर साहेब? अहो, तुमचे कोणाकोणासोबत संबंध आहेत, कसे कसे आहे हे काय माहित नाही का जगाला? आणि तुम्ही भ्यायच्या गप्पा करता. सर्वसामान्य मुंबईकर असा घाबरण्याच्या गप्पा कधीच करत नाही. सारखं येऊन जाऊन अदानी 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 अदानी. अदानीचं काही देणं घेणं नाही आहे, काही देणं घेणं नाहीये सर्वसामान्य माणसाला अदानीशी. त्याला रस्ते चांगले पाहिजे, त्याला वीज पाहिजे घरामध्ये, त्याला पाणी पाहिजे, वाहतूक चांगली पाहिजे त्याला. या प्रश्नांकडे तुम्ही कधी बघितलंच नाही. त्याच्यामुळे ही वेळ आली रडायची. असो, इथून पुढेही आता रडायचंच आहे. कारण सुप्रीम कोर्टानं तर अजून काही निकाल दिलेला नाहीच आहे. निकाल दिल्यानंतर तर मग समजा, विचार करा मित्रांनो, अजून निकाल आलेला नाहीये तर यांची अशी अवस्था आहे. उद्या चालून जर अधिकृतपणे शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना जर मिळालं तर हे काय करतील हो? मला तर कधी कधी मनामध्ये असं येतं की यांना वेळबीड लागेल की काय, हे अन्नपाणी सोडतील की काय असंच वाटतं कधी कधी. इतकी यांची रडारड आहे. अर्थात ते सोडणार नाहीत. ते विश्रांती करायला आता लंडनला जातील, कारण आता काही निवडणुका वगैरे काही नाहीये. आणि जिल्हा परिषद, अहो ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता, ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इंटरेस्ट घेतील का? एव्हाना तर गेले सुद्धा असतील लंडनला विश्रांती करण्यासाठी. असो, हरकत नाही, विश्रांती घ्या. आणि हे व्यसन सोडवता येतं का आपल्याला? सुटू शकतं का आपल्याकडून हे रडगाण्याचं व्यसन? याचं थोडंसं आत्मपरीक्षण सुद्धा करा विश्रांती घेता घेता. जर ते सुटलं तर कुठेतरी पक्ष वाढायची आणि प्रगती होण्याची चान्स आहे, असं आमचं मत आहे. बाकी आता आपल्या प्रेक्षकांचं काय मत आहे ते कमेंटमध्ये येईलच. तेव्हा मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये निश्चितच मांडा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. मध्ये जो आम्ही तुम्हाला आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक दाखवली, तर ते कार्य आपलं अविरतपणे सुरू आहे. गोरगरिबांसाठीचं गरजेच्या वस्तू पुरवणे, त्यांना अन्नाचं किराणा सामानाचं किट वाटप करणे आता परत करायचं आहे आपल्याला. परत एक मोहीम सुरू करतोय आपण, विद्यार्थ्यांसाठी करतोय, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची सेवा.
मनोभावी सातत्याने आपण करत आलेलो आहोत, इथून पुढेही करणार आहोत. तुमच्या सहकार्याची आणि योगदानाची अपेक्षा आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर मन मोकळेपणानं मन मोठं करू. तुम्हाला जे योगदान देता येईल, जो सन्मान निधी पाठवता येईल, निश्चित पाठवा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला आता रजा देतो आजच्या व्हिडिओमध्ये, इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.